शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधासाठी आज बाधित शेतकऱ्यांनी जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली सांगलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयावरती मोर्चा काढला होता. आज आपल्याशी बोलायला त्यातील काही शेतकरी आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया. त्यांची नेमकी भूमिका या बाबतीत काय आहे. सर सांगा, नेमकं काय काय भूमिका घेऊन तुम्ही लोक या विरोधाच्या मोर्चामध्ये सामील झालात? आमची भूमिका, आज तुम्ही मोर्चातली शेतकऱ्यांची संख्या तुम्ही बघितली, अगदी तळमळीनं माणसं या ठिकाणी आली. सांगली जिल्ह्यामध्ये शक्तीपीठ महामार्गात बाधित असणारी एकूण 26 गाव आहेत. वाळवा तालुक्यामध्ये 26 पैकी 11 गाव आहेत आणि आमचं कामेरी गाव आहे. कामेरी गावामध्ये आमची जवळजवळ 286 एकर जमीन आमची या शक्तीपीठ महामार्गात जाते. सगळा वाळवा तालुक्याचा विचार केला तर जवळजवळ 900-950च्या आसपास या शक्तीपीठ महामार्गात बाधित जमीन जाते आणि सगळी 100% जमीन ही सुपीक आहे. आम्ही चांगलं उत्पन्न घेतो. ऊसाचं उत्पन्न आम्ही 100 टन घेतो. तिकडे पलूस तालुका आहे, त्या ठिकाणी द्राक्ष बागायत आहेत, भाजीपाल्याचं उत्पन्न आहे, भुईमुग आहे, सोयाबीन आहे आणि महाराष्ट्रामध्ये सगळ्यात चांगली जमीन ही आमची आहे, सगळ्यात सुपीक जमीन आमची. सरकार म्हणते की त्या शेतीच्या ऐवजी जे आम्ही बाधित जागा घेणार आहेत त्याच्याऐवजी आम्ही तुम्हाला पैसे देऊ, पण ह्या पैशांनी अशीच गुणवत्तेची जमीन आम्हाला कुठेही मिळणार नाही, कुठल्या मॉलमध्ये मिळणार नाही. जमिनीला जमीन तुम्ही देतो असं तुम्ही कुठेही वाच्यता केलेली नाही. आणि सगळ्यात महत्वाचं, आजोबा आज्यानं जी जमीन ठेवली ती आम्ही का द्यायची तुम्हाला? ज्याच्या जीवावर मुलांची शिक्षण झाली ती जमीन जर हाय अशी ठेवली तर ती जमीन पुढच्या पिढीला आमच्या उपयोगाला येईल. त्यामुळं ही सरकारनं पैशाची भाषा बाजूला ठेवावी आणि शक्तीपीठ महामार्ग हा कोणासाठी आहे? या शक्तीपीठ महामार्गामध्ये शक्तीपीठ जे मंदिर वगैरे हे आहे, देवस्थान आहे, त्यांना जोडण्यासाठी हा शक्तीपीठ आहे. आणि यामध्ये छोटी छोटी मंदिरं सुद्धा गावातली आमची जातात. माझ्याच गावातलं लक्ष्मीचं मंदिर आहे, त्या महालक्ष्मी मंदिराचं सगळी जागा त्या शक्तीपीठ महामार्गात जाते. देव शेवटी सगळे सारखेच, मोठा असू दे लहान असू दे सगळ्या सारखाच. मग मोठी शक्तीपीठ जोडण्याच्या नादात आमचे देवस्थान का उद्ध्वस्त करताय तुम्ही? त्याचबरोबर आमचे छोटे छोटे उद्योग व्यवसाय आहेत ते पण उद्ध्वस्त होते. कुठल्या तरी फाजील उद्योगपतीचा व्यवसाय चालवायसाठी आमचे छोटे छोटे उद्योग तुम्ही उद्ध्वस्त करणार का? हा प्रश्न आमचा. आणि मागणी कोणाची? सरकारनं ते नाव सांगावं आम्हाला. मागणी नसताना हा शक्तीपीठ महामार्ग होतोय, तुम्ही याबद्दल सांगा. मुळात शक्तीपीठची लोकांची मागणी नाही ही सगळ्यांना वस्तुस्थिती माहीत आहे. केवळ आणि केवळ त्या मुख्यमंत्र्यांच्या हट्टासाठी हा शक्तीपीठ महामार्गाची मागणी होते. आणि काही राजकीय नेते मंडळींनी आधीच तिथं जमिनी घेऊन ठेवल्यात आणि त्यांची सोय करण्यासाठी खऱ्या अर्थानं हा शक्तीपीठ हे अलाइनमेंट बदलून आमच्या सांगली जिल्ह्यामध्ये आणला. खरं तर आमच्या ग्रामीण भागामधलं अर्थकारण हे शेतीवर चालतं आणि शेतकऱ्यांनी कर्ज काढून, आता उदाहरणच द्यायचं म्हटलं तर आमची कामेरी एडी निपाणी ही 2 गावांची पाणी पुरवठा योजना आहे. साधारणतः या स्कीमवरती 4000 एकर क्षेत्र ओलिताखाली आहे आणि ही या शक्तीपीठाखाली आमची असणारी पाईपलाईन पूर्णपणे यामध्ये त्याची नासाडी होणार आहे. आणि आमच्या शेतकऱ्यांच्यावर जी कर्ज फेडली त्याचं पुन्हा आम्हाला त्या कर्ज घ्यायची वेळ येईल आणि आम्हाला भविष्यामध्ये पाण्यापासून वंचित राहावं लागेल. या शासनाला दुसरं या ठिकाणी मी आवर्जून सांगतो, शासन म्हणतं शासनानं पैसे खर्च केलेली एक वाकुर्डी उपसा योजना या विभागामध्ये आमच्या असताना त्याच्यावरती 600 कोटी रुपये आजपर्यंत खर्च केला. त्याचीही पाईपलाईन या शक्तीपीठाखाली जाणार आहे आणि त्याचाही तोटा शासनाला होणार आहे. ही शासनाला कसं लक्षात येत नाही? हे आमच्यासारख्या सामान्य शेतकऱ्यांना पडलेलं कोड आहे आणि मोठ्या उद्योगपतींसाठी हा उद्योग केलाय. एवढं या ठिकाणी मी तुम्हाला आवर्जून सांगतो की शक्तीपीठ महामार्ग हा रद्द झाला पाहिजे, ही शेतकऱ्यांची भूमिका आहे. तुमची जाते जमीन यामध्ये? हा, मी कामेरी गावचा शेतकरी आहे. आमची भाजीपाला नर्सरी रोपांची नर्सरी आहे. कमीत कमी 150 कामगारांचा हा व्यवसाय आमचा चालू आहे आणि दुर्दैवाने या शक्तीपीठ महामार्गाच्या वरवंट्याखाली हा सगळा उद्योग येतोय. आमच्या वैयक्तिक स्वतःच्या दोन विहिरी, चांगल्या पाणस्थळ विहिरी, पाणी देणाऱ्या विहिरी आणि त्यासाठी त्या जोडणाऱ्या जी काही पाईपलाईन आहे ही सगळी उद्ध्वस्त होते आणि हा सगळा प्रोजेक्ट आमचा सगळा अडचणीत येतोय.
आणि जवळजवळ 150 आणि या अनुषंगानं महाराष्ट्रभरातल्या शेतकऱ्यांची जी आहे सेवा चालू आहे तो सगळा व्यवसाय या शक्तीपीठाच्या महामार्गाच्या वरवंट्याखाली येतोय. आणि कसल्याही परिस्थितीत अगदी कोणत्याही टोकाला आम्हाला जावं लागलं तरी त्याची आम्हाला पर्वा नाही अशा आमच्या सर्व शेतकऱ्यांचा निर्धार आहे. आणि काही झालं तरी म्हणजे हा क्रांतिकारकांचा वारसा आहे तो शासनानं ध्यानात घ्यावा. आणि आमच्या वाळवा तालुका आणि सांगली जिल्ह्यामध्ये असे अनाचारी अन्यायकारक प्रकल्प आणताना या सगळ्याचा त्यांनी पार्श्वभूमी लक्षात घेऊन विचार करावा आणि मगच मोजणीला यायचं किंवा काय करायचं याचं धाडस त्यांनी दाखवावं. या सगळ्यासाठी शेतकरी अगदी क्रांतिकारकांचा वारसा घेऊन तयार आहे, याची लढायला तयार आहे. याची मी इथं शासनाला एक पूर्वसूचना देतो आणि शक्तीपीठ हा लवकरात लवकर रद्द करण्याचा अधिसूचना त्यांनी जाहीर करावी ही विनंती आहे. सरकार पाणंद रस्ते किंवा गावागावांना जोडणारे रस्ते तयार करत नाही, पण एवढा मोठा शक्तीपीठ महामार्ग करतंय, त्यासाठी लाखो कोटींची तरतूद करतंय. काय बोलाल याबद्दल? आता खेडेगावात अशी अवस्था आहे मॅडम, जे छोटे छोटे पाणंद रस्ते आहेत ते एकदम खराब झालेले आहेत. त्या रस्त्यांच्याकडे सरकारचं लक्ष नाही. हा फक्त शक्तीपीठाचा घाट घालून सरकारला कॉन्ट्रॅक्टर लोकांना मोठं करायचं आहे व त्यातून पैसे कमवून पुढील येणारं 29 इलेक्शन जिंकायचं आहे. यासाठी या सरकारने शक्तीपीठाचा घाट घातलेला आहे. बाकी या शेतकऱ्यांचा मुळात बिलकुल फायदा नाही. हा हे कवटेमंकाळ जर असल्या ठिकाणी सुद्धा पाणी सोडत नाहीत आणि हे चांगल्या जमिनी सुद्धा शक्तीपीठाच्या मार्फत घालवून सरकारने शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान करत आहेत. या परिसरातील काही आमदारांनी स्वतःहून सरकारला पत्र दिलेली आहेत की हा शक्तीपीठ महामार्ग करायला आमची काही हरकत नाही म्हणून. तुम्ही या बाबतीत काय सांगाल? आता माझं स्वतःच गाव, मी अभिजित पाटील जिल्हा परिषद सदस्य आहे त्या विभागातला. माझं स्वतःच्या गावची माझी जमीन जात नाही. माझ्या मतदारसंघातली 3 गाव आहेत की त्यांची अत्यंत सुपीक जमीन जीवापाड जपलेली त्या ठिकाणी जाते. आणि आमची जरी जमीन जात नसली तरी जो नैसर्गिक ही कृत्रिम भिंत जी घातली जाणार आहे 19 आणि 21च्या पुरामध्ये आमच्या गावाच्या हद्दीपर्यंत पाणी आलं होतं. आणि 21 नंतर जर ही भिंत आली तर आमचं निव्वळ गाव कदाचित त्यामध्ये बाधित होईल. म्हणजे शेतकऱ्यांच्या जमिनी जातील, ते शेतकरी उद्ध्वस्त होतील हा विषय वेगळा आहे. पण ज्यांच्या शिल्लक राहतील त्या आजूबाजूच्या 20-25 किलोमीटर क्षेत्रातल्या गावठाणं आणि शेतजमीन ह्या बर्बाद होणार आहेत पिढ्यानपिढ्यांच्या. त्यामुळं आमची गावं जरी जात नसली तरी भविष्याचे प्रचंड तोटे त्या शक्तीपीठ महामार्ग. त्यामुळं शेती, शेतकरी आणि गावठाणं उद्ध्वस्त करणारा हा महामार्ग गरजेचा नसताना आमच्यावर लादू नये शासनानं, एवढीच आम्ही विनंती करायसाठी आजचा शांततेमध्ये मोर्चा घेऊन आलो. क्रांतिकारकांचा जिल्हा आहे, शासनानं फक्त समजून घ्यावं. आता शांततेत आलो, त्याचा उद्रेक भविष्यात झाल्याशिवाय राहणार नाही. ह्या रस्त्याची गरज नाही आम्हाला. ह्या रस्त्याचा ना फायदा आहे, नुकसानच आहे. जो आता कोल्हापूर नागपूरचा जो आहे, रत्नागिरी नागपूरचा, तर हा महामार्गाची रुंदी वाढवणं असे काय किंवा आणखी काही लेन तयार त्यामध्ये वाढवणं हा मार्ग आहेच. आमच्या सगळ्यांचं हेच म्हणणं आहे की नागपूर रत्नागिरी जो हायवे आहे त्याला पूर्ण पॅरलल हा हायवे घ्यायचा. गरज काय आहे, तो हायवे ऑलरेडी आहे. त्या हायवेवर वाहतुकी अगदी तुरळक प्रमाणात आहे. असंही नाहीये की तो हायवे कमी पडतोय. तो हायवे कमी पडतोय वाहतुकीला, रहदारीला तो कमी पडतोय म्हणून दुसरा करावा असंही नाहीये. त्या रस्त्यावर आधीच वाहतूक तुरळक आहे, अगदी कमी वाहतूक आहे. आणि त्या हायवेसाठी ऑलरेडी जमिनी ऍक्विजिशन केलेल्या आहेत. त्यामुळे त्याला वाढीला पर्याय आहे. त्यामुळे जो आत्ताचा 4 लेन आहे तो 6 लेन करू शकतात, 8 लेन करू शकतात, कारण ऑलरेडी त्या जमिनी ताब्यात घेतलेल्या आहेत. त्यामुळे तो ऑप्शन असताना हा कशासाठी हा कदाचित कुठल्या तरी उद्योगपतीच्या घशात या जमिनी घालायच्या, त्याच्या कुठल्या तरी फायद्यासाठी हा महामार्ग काढायचा की ज्याची गरज शेतकऱ्याला नाहीये, त्या भागाला नाहीये. आणि त्यातून प्रचंड पैसे कदाचित सरकारला या बक्षीस स्वरूपात मिळणार असतील पुढच्या निवडणुकांसाठी. त्यामुळं कदाचित हा घाट घातलेला असावा. त्यामुळं हे आता शेतकऱ्यांना कळून चुकलेलं आहे, या भागातल्या जनतेला कळून चुकलेलं आहे आणि ह्यात बाधित होणाऱ्या सगळ्या जिल्ह्यातल्या जनतेला कळून चुकलेलं आहे. सांगली जिल्ह्यातच फक्त उद्रेक नाहीये, सगळ्या जिल्ह्यांमध्ये त्यांना. आता परवा आपण ऐकलं असेल, सत्ताधारी आमदारांनीच बुलढाण्यातली हिंगोलीमध्ये विरोध केला आणि मोजणी थांबवली. म्हणजे ह्याचा अर्थ की सत्ताधाऱ्यांनाही ह्या गोष्टी मान्य नाहीत. इथल्याही बऱ्याच सत्ताधाऱ्यांना मान्य नाहीत, फक्त ते बोलू शकत नाहीत.
आपल्या बरोबर आणखी शेतकरी जोडत आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया. सर, बोला तुम्हाला काय सांगायचं होतं शक्तीपीठ महाभागाच्या विरोधामध्ये? शक्तीपीठ हा बिनगरजेचा शक्तीपीठ आहे, त्याला काही गरज नाही. एक ऑलरेडी नागपूर ते रत्नागिरी असा एक शक्तीपीठ म्हणजे समृद्धी महामार्ग आहे. तो असताना आणि तो केंद्र शासनाचा तो असताना मग हा शक्तीपीठ महामार्ग काय गरज आहे, त्याची काही गरज नाही. आणि त्याच्यामध्ये आणखी काही गोष्टी अशा दिसतात किंवा शक्तीपीठाचं नाव घ्यायचं आणि त्यामध्ये कोणत्याच देवस्थानाचं काही आणि आमचा विरोध फक्त देवाच्या नावावर कमी होतो का बघायचा, एवढा एकच त्याचा उद्देश दिसतो असं मला वाटतंय. या शक्तीपीठाची काही गरज नाही म्हणून आरच आपल्या बरोबर बोलण्यासाठी इथं रावण पण आहे. आपण रावणाला विचारूया की बाबा तुम्ही यामध्ये सहभागी व्हायचं काय कारण आहे? माझी 1 एकर जमीन जाते याच्यामध्ये. आणि दुसरा मुद्दा काय आहे की हा शक्तीपीठ नाव फक्त आहे, पण हा अदानी आणि देवाभाऊचा शक्तीपीठ आहे. तो आमचं शेतकऱ्यांचं शक्तीपीठ नाही. 30 फूट उंचीचा शक्तीपीठ आम्हाला काय फायद्याचं आहे? आमच्या जमिनी जाणार आणि भविष्यात आमच्या पिढ्या सगळ्या आमच्या बरबाद होणार आहेत त्याच्यामध्ये. त्याच्यामुळं आम्हाला हा शक्तीपीठ महामार्ग आणि वेळ आली तिने जर दांडगावाला जर प्रयत्न केला तर सुट्टी देणार नाही. मराठी शेतकरी भाषेत सांगतो, एकच जिद्द एकच जिद्द. शक्तीपीठ या महामार्गासाठी सर्वांचा विरोध तर होतच आहे, पण याच बरोबर आपण पाहिलं शेतकऱ्यांच्या बरोबर वेगळ्या वेगळ्या वेशभूषेतून आलेले लोकही या विरोधासाठी इथं आलेले आहेत. कॅमेरामन जमीर सोबत स्वाती चिखलीकर, सांगली.